नमस्कार मित्रांनो. तर घरात कुलापाणी लावून आम्ही जायचो तेव्हा डॉक्टरकडे, कारण मम्मीची तब्येत जरा बरी नाही होती. आता तांबे डॉक्टरांकडे आम्ही गेलेलो, पण तरी पण काही तिका बरा नाही वाटला. दोनदा इंजेक्शन घेऊन आणि तर म्हटलं आता आपल्या येडेगावात प्राथमिक केंद्रात जाऊया. मग हई लाव, केस पेपर आणि कार्ड लाव आणि सगळ्या करून लाव घराकडे. तर दुसऱ्या दिवशी आता मला जायचं होता कामाक. तर माझा एक मित्र त्यांच्याकडेच कामाक जायचं होता, शिरगावात जायचं होता खत घालू. तर गाडीत सगळं सामान आम्ही भरलं आणि थोड्याच वेळात आम्ही येऊन पोहोचलो. आता गाडी काय डायरेक्ट बागेत जात नाही, म्हणून मग सगळं सामान नेलं डोक्याने आणि पहिला आधी नाश्ता करून घेतलं. आणि आजचं वातावरण बघा जबरदस्तच होता. पाऊस पडण्याची भीती होती, पण काय सकाळचं काय अजिबात पाऊस पडलो नाही. मग नंतर आम्ही आमच्या कामाला सुरुवात केलं. पत्रे वगैरे वडलाव सगळं बघा अशा प्रकारे. आणि नंतर आतमध्ये खत नाही आधी घातला. कारण सकाळची रड आम्ही ठरवलेलं की फक्त साफसफाई करायची, खत दुपारनंतर घालायचं. मग जेवणाचा टाईम झालो 12:30 पावणे 1 वाजता जेवला. आणि नंतर संध्याकाळी बरोबर जावच्या टायमाकच 5 वाजता जो पाऊस पडत होता शाप भिजवल्यान. कारण मी काय एका पण नाही आणलेले, म्हणजे भिजाक नको म्हणून काय कोट आणि घेऊनच येईल ना. तर म्हटलं मरण द्या, तर दिवसभर नाही भिजवल्यानं बस झालं. मग नंतर थोडीशी अजून कलम आमची रवलेली. मग त्यांका सुद्धा खत आणि घातला. आणि ह्या तुमका समोरचं झाड दिसतं तर आवळ्याचं असा, पण त्याचे आवळे खराब होत, कारण पावसामुळे ते पूर्ण खराब झाले आहेत. मग नंतर आमचं काम तर झालं. मग सगळं सामान जो होतं त्या गाडीत भरलं आणि घराकडे, तर घराकडे मस्तपैकी पप्पाने अळवडे केल्याने